श्री स्वामी समर्थ सर्वांना। चला तर आज बनवूया आपण मोदक केक गणपती बाप्पासाठी। गणपती बाप्पा मोरया। चला तर मग आपण सुरुवात करूया। मी तर व्हॅनिला प्रेमिक्स घेतलं आहे। केक बनवणार आहे रसमलाई फ्लेवर। आता बघा मी डोल मोल्ड आहे ना, त्याच्यामध्ये मी प्रेमिक्स घेतलेला आहे। 1 कप प्रेमिक्स घेतला, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं। आता मी डॉल केकचा जो प्रेमिक्स आहे त्याच्यामध्ये मी 4 लेयर केलेले आहेत। त्याच्यामध्ये तुम्ही बघितलात की आता मी कसं केलं आहे ते। पहिलं लेयर घेतलं, त्याच्यामध्ये क्रीम घेतलं आहे। क्रीममध्ये मी रसमलाई फ्लेवर क्रश ॲड केलेला आहे आणि मग सगळे व्यवस्थित स्लाइड्स जी पण आहेत आपले लेयर्स ते नीट ठेवून घ्यायचे आहेत। आणि मग नंतर क्रीम 4 लेयर झाले ना, मग क्रीम लावायची, क्रमकोट करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा क्रीम असेल तो काढून घ्यायचा। मग परत एक क्रीम लावायची लेयर, म्हणजे फिनिशिंग करायची चांगली। मग ते झाल्यानंतर आता रसमलाई फ्लेवर बोलल्यानंतर कलर येलोच पाहिजे आपल्याला आणि मोदक हे असा येलो कलरचा असतो, म्हणून मी त्याच्यामध्ये टाकला थोडासा येलो कलर आणि मग क्रीम लावून घेतली आणि मग स्क्रॅपरने चांगले व्यवस्थित शेप द्यायचा। मोदकचा शेप आला पाहिजे। ॲक्च्युली तर मला वाटत नाही की ना माझं झालं आहे की नाही, मला कळतच नव्हतं शेप आहे की नाही। मग नंतर झाला थोडासा, मग स्क्रॅपरने चांगले व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग ब्रशच्या यूज करून मी ना त्याला थोडीशी डिझाईन केली बघा तुम्ही मोदकसारखी। मग नंतर त्याच्यावर आपल्याला टाकायचे ड्रायफ्रूट्समध्ये काय घेतलं आहे मी, काजू बदाम घेतलेत, थोडे रोज पेटल्स टाकलेत त्याच्यामध्ये आणि फॉईल पेपर पण लावला आहे। जे इडेबल फाईल्स भेटतात ना ते लावलं आहे गोल्डन कलरचा आणि व्यवस्थित डेकोरेशन केलं मी आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं सेट होण्यासाठी अर्ध्या तासासाठी। सेट झाल्यानंतर मग गणपती बाप्पांना देऊन आले। ॲक्च्युली मी फोटो काढायचं विसरलेच। मी फोटो काढला असता तर मी तुम्हाला दाखवलं असतं। मी गणपती बाप्पाच्या इथे मंडपात देऊन आले मी आणि आता मी लावते रोज पेटल्स। ते मला दाखवते मी लुक कसा आला आहे त्याचा शेवटला। गणपती बाप्पांचा मोदक कसा वाटतोय तर मला प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका। आणखीन कोणते केक्स तुम्हाला बघायला आवडतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। आतापर्यंत मी फक्त केक्सचे डिझाईन शॉर्ट अपलोड करत होते, कारण की मला येत नव्हतं एडिट करायला, व्हिडिओ काढायला। आता मी शिकली आहे तर मी ट्राय करते रोज एक व्हिडिओ टाकायचं। तर मग तुम्हाला आणखीन दुसरी कोणती केक बघायची असेल ना तर मला प्लीज कमेंट करून सांगा, मी दाखवेन तुम्हाला। तर बघा मोदक तयार झाला आहे गणपती बाप्पासाठी, तुम्ही बघू शकताय। आता पूर्ण लुक दाखवते एकदम जवळून तुम्हाला कसं झालं आहे ते। बघा कसं झालं आहे, मला सांगा कसं दिसतंय मोदक। रसमलाई मोदक केक कसा वाटतंय तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा, तर विसरू नका। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।